चला पप्पा चला. कुछ तो बोलो भाई. तर मंडळी सध्या मी आलेलो आहे मलबारीलमध्ये. तर लास्ट टाइम मी इथे आलेलो नेचर पार्कचं व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर मी तुमचं व्हिडिओ वगैरे शूट करून गेलो. तर आता मला माझं एक इंस्टाग्रामचा नवीन पेज ओपन केला आहे. त्यासाठी मला एक नवीन रील बनवायचं आहे नेचर पार्कची. तर त्यासाठीच मी इथे आलेलो आहे. आता सध्या मी चाललो आहे हँगिंग गार्डनला. नेचर पार्कला नंतर जाणार आहे. हँगिंग गार्डनला जाऊन जरा मला काही शॉर्ट्स घ्यायचे आहेत. जे मी रीलसाठी काही गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्या संदर्भात मला 2-3 शॉर्ट्स घ्यायचे आहेत. तर पहिला मी हँगिंग गार्डनला जाणार आणि हँगिंग गार्डनच्या बाजूलाच अजून एक असं प्लेस आहे जिथे बायनॅक्युलर्स असतात. तिथून तुम्ही मरीन ड्राईव्ह किंवा बाकी काही गोष्टी तिथून तुम्हाला दिसतात त्या बायनॅक्युलरमधून. तर तुम्हाला मी ते सुद्धा दाखवेल. पहिला आपण सध्या जाऊया हँगिंग गार्डनला. आणि हा बघा इथे हा नेचर पार्क. हा तुम्हाला दिसतो आहे इथे. इथून जायचा हा रस्ता आहे नेचर पार्कसाठी. आणि हा जो पुढे आहे तो आहे हँगिंग गार्डनला जायचा रस्ता. तर पहिला आपण हँगिंग गार्डनला जाऊया आणि मग नंतर जाऊया इथे नेचर पार्कमध्ये. हे बघा इथे जातो हा नेचर पार्कचा रस्ता. आणि मी आज नेचर पार्कचे तिकीट बुक केले 3 वाजता आणि आता 1:45 झालेले आहेत. सो माझ्याकडे खूप टाईम आहे. त्यासाठीच मी सध्या इथे लवकर आलेलो कारण की मला काही शूट करायचं होतं. तर हे आहे कमला नेहरू पार्क. तुम्ही बघू शकता. इथे आपण लहानपणी खूप वेळा यायचो. इथे म्हातारीचा बूटसुद्धा आहे ज्याच्यामध्ये लहानपणी खूप अशा मेमरीज आहेत. पण आता कसं आहे की आपण एवढे मोठे झालो तर आपल्याला इकडे जायला काही भेटत नाही. तर चला आपण थोडे इथे व्हिडिओज काढूया. तर तुम्हाला मी दाखवतो मी थोडंफार काय लिहिलं आहे. तर त्याच्यातलं मला काही गोष्टी त्याच्यामध्ये हे करायचं आहे. तर आपली जी रील टाकणार सध्या मी हिंदीमध्ये रील करतो आहे. यूट्यूब चॅनल आहे. हां मेरा ही नाम है दुष्यंत तांडेल. तांडेल. हाँ. तो यार यूट्यूब में सब्सक्राइबर कर देता हूँ भाई को यार. तो हाँ इंस्टाग्राम पे फॉलो सब्सक्राइबर 19,000 है. ओ भाई क्या नाम है? दुष्यंत तांडेल. ये ब्लॉग आएगा क्या? हाँ डालने वाला हूँ ना. आप कहाँ से हो? मैं उत्तराखंड से. अच्छा उत्तराखंड से. अभी आओ नैनीताल आओ. हाँ जाना है. मेरा जो दोस्त भी है ऑफिस में उत्तराखंड के, उन्होंने बुलाया मुझे अक्टूबर में. कॉल कर दिया भाई. ये गार्डन आए हो गया ब्लॉग बनाने? हाँ मैं इधर रहता हूँ कोलाबा में रहता हूँ. अच्छा. हाँ अभी आओ भाई नैनीताल यार. आऊँगा. आप कनेक्ट रहो व्हाट्सएप पे. ठीक है. थैंक यू भाई. चलो थँक्यू. अच्छा लगा भाई. हां कर दे आपको फॉलो बॅक. तर आता आपण जाऊया सध्या म्हातारीच्या बूटकडे. हां तुम्हाला ते सांगायचं होतं की मी काय लिहिलं असं ते. तर सध्या मी जे रील बनवतो त्याच्यामधले तुम्हाला स्टार्टिंगचे 2 कडवे सांगतो. कभी कभी शहर के शोर में भी एक खामोशी छुपी होती है. तर कभी कभी शहर के शोर में भी ते त्याचे मी शॉर्ट काढला. जेव्हा मी आता CSTला गेलो तेव्हा मी त्याचं शॉर्ट काढलं. आता एक खामोशी छुपी होती आहे त्या जे वाक्य लिहिलं आहे मी त्याचं मला हे काढायचं आहे, शूट करायचं होतं. तर त्यासाठी मी इथे आलो आणि खूप काही अशा आहेत ज्याच्यासाठी इथूनचं शूट करायचं मला आज. तर मी इथे आलेलो आहे. हा आहे पोस्ट ऑफिस मलबारीलचा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. तर हे बघा म्हातारीचा बूट. खूप आठवण येते तुमची. खूप आठवण. इथे लहान असताना आम्ही खूप आलो आहे. आणि इथून असं काही नजारा दिसतो जो नरिमन पॉईंटचा. हां मार भाई मार. आणि याच्याच खाली आहे हे बघा नेचर पार्क. हा दिसतोय ना. हा ट्रेल दिसतो तुम्हाला. तर हा आहे इथूनचा नेचर पार्क. तर इथेच आपल्याला आज 3 वाजता जायचं आहे शूट करण्यासाठी. सध्या खूप ऊन आहे कारण आता 2 वाजल्यात आणि मी 3 वाजताचं तिकीट बुक केलं आहे. आपले मोठमोठे आहेत. हँगिंग गार्डनमध्ये जे आपल्याला थोडेफार शॉर्ट्स होते ते आता असे तुमचे शॉर्ट्स घेतलेले आहेत. थोडेफार ऊन असल्यामुळे
एवढं काही हे होत नाही आहे. असं वाटतं कोण जरी एक ऑब्जेक्ट असावा माझ्याकडे, म्हणजे की म्हणजे बहिणीला घेऊन आलो पाहिजे होतं, तिला जरा यूज तरी केलं असतं इथे व्हिडिओज काढण्यासाठी वगैरे. हँगिंग गार्डन तर फिरून झालं, पण मला अजून एक शॉट घ्यायचा होता स्वतःचा, म्हणजे ज्या रीलमध्ये ती एक लाईन आहे, उस खामोशी को महसूस करने के लिए मैं गया था एक ऐसी जगह. तर मला एक शॉट घ्यायचा आहे याचं, मैं गया था एक ऐसी जगह. म्हणजे ते एक व्ह्यू दाखवतो मला कसा व्ह्यूमध्ये घ्यायचा आहे तो. हो बघा, हा व्ह्यूमध्ये घ्यायचा होता, म्हणजे तिथून मी असं चालत येणार आणि मग नंतर त्या रीलमध्ये दाखवणार मी गया था एक ऐसी जगह. तर हा व्ह्यू खूप छान येतो आहे, फक्त इकडे कोण नाही आहे माझा व्हिडिओ काढायला त्यासाठी. तर मी तेच कोणाला तरी बघतो आहे की कोण माझा व्हिडिओ काढू शकतो ह्या स्टेबल शॉटमध्ये. आता इथे 2 काका बसलेले आहेत, त्यांना एकदा विचारून बघतो ते एक व्हिडिओ काढतील का माझा. त्या भाईलाच विचारतो. मित्रा, एक मला माझी व्हिडिओ काढायचे, व्हिडिओ काढशील का इकडे, सांगतो कसे काढायचे. हां लगेच. तर आता भाऊला सांगितलं आहे, आता बघूया. हां, दादा बोलला जरा येतो, जरा बॉटल देऊन. तर येऊ द्या, जरा बॉटल द्यायला गेला आहे तो, थोड्या वेळ वाट पाहूया. तर तो भाऊ आलेला आहे, तुला सांगतो कसं काढायचं व्हिडिओ. इथे बस नाही दाखवते बा कसं काढायचं. हे दिसतंय काय फक्त? हां हे सीट दिसतंय ना, सीट ते फक्त इथे मध्ये ठेवायचं आहे बस. मी तिकडून फक्त चालत येतो, तू वाढेल तर बसून घे. व्हिडिओ काढू का? हां, फक्त व्हिडिओ म्हणजे काय तुला सांगितलं मला कसा हवा आहे तो व्हिडिओ. इथून ना? हां बरोबर. हां ठीक आहे, मी तिकडून फक्त चालून येतो. फक्त तिथं बसतात तुम्ही? नाही बसणार आहोत, चालणार फक्त. तू हलू नको कॅमेरा, ठीक आहे? फक्त तसंच ठेव. व्हिडिओ चालू ठेव. हां, व्हिडिओ चालू ठेव ना, म्हणजे ठेव ना, फक्त चालू ठेव इकडे. हां तिथं ना? हां बस चालू ठेव व्हिडिओ. हां, मी आलो लगेच. हां चालूच ठेव, मी नंतर कट करेल ते व्हिडिओ. तर दादाला सांगितलं, तर आपण इथं चालूया. कॅमेरा आता एक मिनिट व्हिडिओ काढतो एक. बघूया आता कशी काढला व्हिडिओ. माझ्यासमोर कॅमेरा फिरवला का नाही ना? नाही मुलगा मध्ये आला. नाही काय नाही, मी नंतर सांगितलं. बरोबर. चला नाही थँक्यू. चल थँक्यू मित्रा. आणि फायनली ती व्हिडिओ तुम्हाला पण दाखवतो. व्हिडिओ अशी आली आपली. तर चला, आपल्याला जो एक शॉट हवा होता तो शॉट भेटलेला आहे. मग आता आपण जाऊया नेचर पार्कमध्ये. तर आता मी हँगिंग गार्डनमधून बाहेर निघालेलो आहे. नमस्कार. तर मग आता चाललेलो आहे नेचर ट्रेललाच. तर आता 2:30 वाजले, अजून अर्धा तास आहे आपल्याकडे. मग नेचर ट्रेल संपल्यानंतर तुम्हाला जे मी स्टार्टिंगला बोललो ना, बायनाकुलरने इथूनची आपण थोडीशी मुंबई बघता येते आपल्याला, थोड्या झूममध्ये 100x मध्ये. तर तिथे आपण जाणार आहोत लास्टला, जेव्हा आपण नॅचरल ट्रेलचं सगळं एक्सप्लोर करून परत एकदा होणार आपलं तेव्हा. तर सध्या हा डेपो आहे, इथूनच घरी जाईन मी, कारण परत पप्पांना तर बोलू शकत नाही. तर त्यासाठी आता इथूनच आपली कुलाबाईची बस पकडेन आणि जाईल. तर हा बघा, हा आहे गेट नेचर ट्रेलकडे जाण्यासाठी, निसर्ग उत्पन्न मार्ग. सध्या खूप ऊन आहे इथे. इथे काही दुकान आहेत फ्रेम का भंगारवाल्याची. कैसा भाई? Bro, 1,000 years, man. I was just talking about you. I was asking him what you are doing. वही व्लॉग बनाया था और जरा एक रील शूट करना है. That's exactly what he said. What's वही up, मैं bro? सोचा तुम किसी के बारे में बात कर रहे हो. You only, bro. बघा मला कोण भेटले आहेत माझे ऑफिस मधले, अब्दे अली आणि पोशे. हाय.
तर मित्रांनो आता अजून 10 मिनटं आहेत. तिथं बसलो. आता तुम्ही बघितलं असेल की मला माझ्या ऑफिसमधले आता मित्र भेटले. ते ॲक्च्युली ते लग्नासाठी आलेले MP वरून. ते मी तू बोलवतं अब्दाली अशा आलं आणि अनएक्सपेक्टेड अशी भेट होती आमची. सो खूप भारी वाटलं त्यांना भेटून वगैरे. आणि आपण आता सध्या वाट बघतो आहे पण ॲक्च्युली आणि ते लाईन लागलं आहे. 3 वाजायला आल्या आहेत 10 मिनटात फक्त. आणि हा तिकीट काउंटर आहे तुमचं. तर तिकीट बुक केल्यानंतर काही असं स्कॅनर होतं. तर इथे हे स्कॅनर चेक करतात आणि मग नंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते. सिंगल है ना? कितना सर? एक ही आहे. तर तुम्ही आता बघितलं असेल अशा प्रकारे इथे स्कॅन करून तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. जो मी पहिला व्हिडिओ टाकलेला नाईटला जेव्हा मी आलेलो तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही माझा पाहू शकता. आता मी जरा इथे माझे रील्स काढायचे आहेत त्यांचे शॉर्ट्स घेऊन बघतो एकदा. चला तुम्हाला आता भेटतो थोड्या वेळाने. तर हा आहे नेचर ट्रेलचं एंडिंग पॉईंट. हा काही असं दिसतो आणि इथूनच समोरून आपल्याला पूर्ण मरीन ड्राईव्हचा व्ह्यू दिसतो. तर इथून काही असे नजारे दिसतात. तर तुम्ही कधी इथे यायचं प्लॅन करत असेल ना तर मी सांगेल की 4 किंवा 5च्या दरम्यान तेव्हा कसं जास्त ऊन नसतो. आणि रात्री यायचं असेल तर 7 वाजता या, कारण की इथे तेव्हा लाईट्स असतात. तर लाईट्समधला व्ह्यू जर तुम्हाला बघायचा असेल नाईट व्ह्यू तर तुम्ही 7चं किंवा 8चं तिकीट बुकिंग करून येऊ शकतात. तर सध्या तुम्ही जे बघितलं ते होतं दुपारचं सगळं व्ह्यू होतं. एक विचार करा ना, जर समजा की आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये एवढी ग्रीनरी आहे आणि जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा किती ग्रीनरी दिसणार. म्हणजे एकदम ग्रीन ग्रीन. ए बाबा ए, ही मुलं इथे ना काहीतरी करतात, काहीतरी लिहितात आहेत. काय करतात आहेत तुम्ही? कुठून आले तुम्ही? 360 कॅमेरा. 360 कॅमेरा नाही आहे तो. काय करतात ते? ताई कुठं आले तुम्ही? मुंबईचा. हा ते धारावीवर आलाय. चांगला आहे. करा छापा काढा. हे सुद्धा आम्ही लहानपणी सह करायचं. तर असं होता काय हा नेचर वॉक, नेचर ट्रेल, इलेवेटेड नेचर ट्रेल असायला बोललं जातं. ते इथूनचं जे तिकीट आहे ते 25 रुपये आणि तुम्हाला ॲज पर द टाईम स्लॉट म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत इथे टाईम स्लॉट असतात. आणि म्हणजे जेव्हा तुम्ही तिकीट काढणार फक्त तुम्हाला 1 तासाचाच टाईम स्लॉट भेटेल इथे फिरण्यासाठी. तर हा असं काही नेचर ट्रेल आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसोबत तुम्ही इथे येऊ शकतात. आणि याच्याच वरती आहे हँगिंग गार्डन, जे मी तुम्हाला वरतून दाखवलं. हा वरती हँगिंग गार्डन आहे आणि इथे सगळे कॅमेरा वगैरे आहेत. जर तुम्ही काही जरा एडीच्या लेवर करत असतील तर गेले समजा मग तुम्ही. ठीक आहे, मग आता आपण जाऊया जिथे मी तुम्हाला सांगितलेलं बायनॉक्युलर्स बघायला. ते चालू असतील की माहीत नाही, पण आपण इथे ट्राय करून बघूया, तिकडे जाऊन बघूया. कारण इथून ते फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरच आहेत. तर नेचर ट्रेल बघून तर भारी वाटलं, पण दुपारी गरमीमुळे पूर्ण हालत खराब झाली आपली. उन्हाळ्यात येताना थोडा विचार करा. असं पण इकडे 3 आणि 4चे स्लॉट असतात फक्त. जर तुम्हाला इथूनचे स्लॉट बुक करायचे असतील ना तर ऑलमोस्ट तुम्हाला 10 ते 15 दिवस अगोदर किंवा मिनिमम 8 ते 10 दिवस अगोदर इथून तुम्हाला स्लॉट बुक करावे लागतील इव्हनिंगचे. ते पण तरच तुम्हाला इथूनचे इव्हनिंगचे स्लॉट भेटतील. नाहीतर इथूनचे जे इव्हनिंगचे स्लॉट असतात ते ऑलमोस्ट फुल असतात. तर मित्रांनो, तिथून निघाल्यावर तुम्ही हँगिंग गार्डनचा जो प्रवेशद्वार आहे तिथे यायचं. ते बघा प्रवेशद्वार, तुम्हाला म्हातारीचा बोट दिसेल. हा प्रवेशद्वार दिसेल तुम्हाला. आणि तिथे तुम्हाला कुठे शिड्या दिसत आहेत का? तिकडे शिडी, तिथेच आपल्याला जायचं आहे आता सध्या तरी. ते चालू आहे की नाही आता ते बघायला लागेल, नाहीतर मग इव्हनिंगला रात्री यायला लागेल.
ते 8 का 8:45पर्यंत चालू असतं. प्रमोद नलवळ प्रवेश गॅलरी सोहापण. ते आहे मलबार हिल येथील प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी. फ्री है, जा सकते हो ऊपर. यहाँ से नीचे से. मध्य वैतरणा धरण. ऊपर है शायद से. हाँ हे असे इथे काही बायनॉक्युलर्स आहेत जिथून पूर्ण तुम्हाला मरीन ड्राईव्हचा व्ह्यू दिसतो. हा तुम्ही बघा तुम्ही मरीन ड्राईव्ह इथे आणि आजूबाजूला जरा हा व्ह्यू बघा. आणि इथून सुद्धा नेचर ट्रेल दिसते. हे बघा आता दिसणार नाही तुम्हाला नीट कारण झाडं असल्यामुळे. तर सध्या आता आपण आलो आहे ते बायनॉक्युलरच्या एकदम वरती. तर आता आपण बायनॉक्युलरमधून इथून व्ह्यू बघूया. इथे आपलं बाबुलनाथचं मंदिर आहे. बाबुलनाथचं मंदिर पण खूप छान दिसतं. जर तुम्ही इथे कधी आला ना तर बाबुलनाथचं मंदिराचं व्ह्यू बघा एकदम भारी दिसतं. आता मे बी इथून मोबाईलमध्ये ते कॅप्चर करणं अलाउड नाही कारण इथे सगळं बिल्डिंग्स वगैरे आहेत. रेसिडेन्शियल एरिया आहे त्यामुळे. तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा एकदा इथे. भारी वाटतं. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग असंच आपण भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.